नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मला खूप आश्चर्य वाटतं जेव्हा लोक असं म्हणतात की मधुमेह डायबिटीज पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, फक्त तो नियंत्रित ठेवता येऊ शकतो. आणि ही एक चुकीची धारणा आहे. आणि मी हे फक्त 2-4 पुस्तकं वाचून बोलत नाही आहे, तर मी माझ्या डोळ्यांनी लोकांना मधुमेहमुक्त होताना पाहिलं आहे आणि त्यांच्या सगळ्या गोळ्या बंद होताना पाहिलं आहे. आणि डॉक्टरांनी त्यांना असं सांगितलं आहे की आता तुम्ही पूर्णपणे बरे आहात. आणि असंही नाही की त्या लोकांनी पूर्णपणे उपाशी राहून हे साध्य केलं. त्यांनी फक्त त्यांच्या खाण्यापिण्याच्या काही सवयी सुधारल्या आणि 3-4 महिन्यांमध्येच त्यांचा मधुमेह पूर्णपणे बरा झाला. ही गोष्ट नक्की मनावर घ्या. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की मधुमेह हा काही आजार नाही आहे, तर तो एक खाण्यापिण्याशी संबंधित एक बिघाड आहे. आणि तो आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळेच होतो. आणि जर खाण्यापिण्यामध्ये सुधारणा केली तर तो पूर्णपणे बराही होऊ शकतो. कदाचित तुम्हाला लगेच विश्वास बसणार नाही, पण करून तर बघा. यात तुमचं काही नुकसान होणार नाही, उलट नक्कीच फायदा होईल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे, ज्यांना तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये सामील केलं तर तुम्हाला दिसेल की मधुमेह कसा कमी होत जातो. तुम्ही आजचा व्हिडिओ पाहण्याआधी तुमची रक्तातील साखरेची पातळी, ब्लड शुगरची नोंद करून घ्या आणि उद्यापासून हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा. 3 महिन्यांनी तुम्ही पाहाल की तुमची ब्लड शुगर नॉर्मल होऊ लागली आहे. आणि हे पदार्थ असे काही नाही की ते कुठेतरी दूर मिळतील, ते तुमच्या अगदी आजूबाजूला उपलब्ध आहेत, फक्त आपण ते रोज खात नाही. आणि ही खूप चांगली वेळ आहे, कारण मी ज्या पदार्थांबद्दल बोलणार आहे त्यातले बहुतेक पदार्थ या संगमामध्ये मिळतात. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या पदार्थांपासून एक डाएट प्लॅनसुद्धा बनवून दाखवेल. जर तुम्ही तो 1 महिना जरी फॉलो केला तर तुम्हाला इतके चांगले परिणाम मिळतील की तुम्ही नंतर तो सोडणारच नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुमचं वय किती आहे. तर सर्वात पहिला 1 नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे भोपळा, ज्याला आपण पंपकिन म्हणतो. मधुमेहावरती नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मदत करणारा पहिला पदार्थ असेल तो म्हणजे भोपळा. त्याला तुम्ही काशी फळ किंवा काशी भोपळा असंही म्हणता. 4 मुख्य कारणांमुळे भोपळ्याची भाजी रक्तातील साखर खूप लवकर कमी करते. पहिलं कारण हे आहे की भोपळ्यामध्ये काही अशी संयोगी कंपाऊंड आढळतात जी वाढलेली रक्तातील साखर आपोआपच कमी करतात. उदाहरणार्थ 2009 सालच्या एका संशोधनानुसार शास्त्रज्ञांना असं आढळलं की भोपळ्यामध्ये ट्रायगॉन लाईन नावाचं संयुग असतं, जे मधुमेहाचं मूळ कारण असलेल्या इन्सुलिन रेझिस्टंटला ठीक करतं, ज्यामुळे रक्तातील साखर सामान्य होते. दुसरं कारण म्हणजे भोपळ्याची भाजी बनवताना एक महत्त्वाचा मसाला आपण त्यात वापरतो, तो आहे मेथीदाणे. तुम्हाला माहिती असेलच की मेथीदाणे स्वतःच मधुमेहाच्या औषधापेक्षा कमी नाही. जर कोणी रोज रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यामध्ये घालून भिजत ठेवले आणि सकाळी जर नाश्ता आधी ते पाणी प्यायलं आणि ते खाल्ले तर काही दिवसांमध्येच रक्तातील साखर कमी होऊ लागते. भोपळ्याची भाजी मेथीदाण्याशिवाय अपूर्ण असते. त्यामुळे जर तुम्ही मेथीदाणे भिजवून खाल्ले नाहीत तरी भोपळ्याची भाजी नियमितपणे खाल्ली तर तुम्हाला मेथीदाण्यांचा सुद्धा मधुमेहासाठीचा फायदा नक्कीच मिळेल. आता तिसरं कारण आहे भोपळ्याच्या बिया. जेव्हा तुम्ही भोपळ्याची भाजी बनवता तेव्हा त्याच्या बिया चुकूनही फेकू नका. आपण बाजारातून भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स वेगवेगळ्या विकत घेतो आणि ज्याचा भाव खूप जास्त असतो. मग भाजी बनवताना फुकट मिळालेल्या पंपकिन सीड्स आपण फेकून का द्यायच्या? भोपळ्याच्या बियांचे फायदे खूप आहेत, पण विशेषतः रक्तातील साखरेबद्दल बोलायचं झाल्यास काही संशोधनानुसार भोपळ्याच्या बिया कोणत्याही स्वरूपामध्ये शरीरात गेल्या तरी त्या रक्तातील साखर कमी करतात. 2015 सालच्या लोकांवरती एक संशोधन झालं होतं, ज्या लोकांच्या आहारामध्ये भोपळ्याच्या बियांचा समावेश करण्यात आला होता त्यांची जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी 35% पर्यंत कमी झाली. भोपळ्याच्या बिया इतक्या प्रभावी यासाठी आहेत कारण त्यात असे अँटीऑक्सिडंट असतात जे रक्तातील साखर वाढू देत नाही. चौथं कारण आहे भोपळ्याच्या बिया उच्च गुणवत्तेच्या फॅट्सचा स्निग्ध पदार्थांचा स्रोत आहे आणि फॅट्सचा गुणधर्मच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवणे हा असतो. याशिवाय त्यात फायबर ही खूप जास्त असतं. आणि फायबरचा मुद्दा आलाच तर मी तुम्हाला सांगते की जो हिरवा भोपळा असतो तो रक्तातील साखरेसाठी जास्त फायदेशीर आहे, कारण त्याची भाजी बनवताना आपण त्याचं साल काढत नाही, फक्त चिरण्याआधी तुम्हाला तो स्वच्छ धुवून घ्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा भोपळ्याची भाजी खाल तेव्हा तुम्ही मधुमेहाचीच औषधं घेत असाल असं समजा.
आणि भोपळ्याची भाजी बनवताना जी साखर टाकली जाते तीसुद्धा टाळा. भोपळा नैसर्गिकरित्याच गोड असतो. मधुमेहाच्या रुग्णाने वरून साखर घालणं टाळायलाच हवं. नंबर 2 वरचा पदार्थ आहे तो मधुमेहासाठी औषधापेक्षा कमी नाही आणि तुम्हाला माहीत आहे तो म्हणजे कारली. मंडळी, कारल्यामध्ये काही अंशी संयोगी कंपाऊंड असतात जे इन्सुलिनचं उत्पादन वाढवतात. आयुर्वेदानुसार कारलं वाढलेल्या रक्तातील साखरेसाठी एक रामबाण उपाय आहे, यात काहीच शंका नाही. आता काही आधुनिक संशोधनांनी हे मान्य करत आहे की कारलं रक्तातील साखर कमी करतात. खरं तर कारल्यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे स्वादुपिंड या अवयवांची कार्यक्षमता सुधारतं आणि जो मधुमेहामध्ये महत्त्वाचा असतो. आजकालच्या काही नवीन संशोधनानुसार कारल्याचा रस स्वादुपिंडाचा अर्क असतो आणि तो कर्करोगासाठी एक प्रभावी औषध आहे असं सुद्धा सांगितलं जातं. हो, मला माहीत आहे कारलं खाणं किंवा त्याचा रस पिणं इतकंही सोपं नाही, पण त्याचे फायदे खूप आहेत आणि कारल्याचा रस चवीला चांगला बनवण्यासाठी 2 पद्धतीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या सोप्या पद्धती वापरून तुम्ही नक्कीच कारल्याचा रस बनवू शकता. एक म्हणजे कारलं घ्यायचं, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि एका मिक्सरमध्ये ते टाकायचे. त्यात 1 ग्लास पाणी आणि थोडंसं आलं घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचं. वाटल्यानंतर ते एका भांड्यात गाळणीच्या सहाय्याने गाळून त्याचा रस वेगळा करा. आता त्यात अर्धा चमचा सैंधव मीठ किंवा मग काळं मीठ टाका. नंतर त्यात 1 लिंबाचा रस चांगल्या प्रकारे पिळा आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि एका ग्लासमध्ये काढून घ्या. कारल्याच्या रसामध्ये आलं, लिंबू, काळं मीठ घातल्यामुळे त्याचा फायदा तर वाढतोच, पण त्याची चवही पिण्यासारखी होते. आणि दुसरी पद्धत म्हणजे कारल्याच्या रसामध्ये दुधी भोपळा मिसळून पिणं. दुधी भोपळा फायदेशीर तर आहेच, पण जेव्हा तो कारल्यासोबत मिक्स केला जातो तेव्हा तो कारल्याच्या कडूचा बऱ्याच अंशी कमी करतो. त्यासाठी 1 कारलं आणि थोडासा दुधी भोपळा घ्यायचा आहे. दोन्ही मिक्सरमध्ये टाकायचे आहे आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घाला. कारण दुधी भोपळ्यामध्ये स्वतःचं पाणी असतं. त्यात थोडंसं आलं, भाजलेलं जिरं, काळं मीठ आणि पुदिन्याची पानं उपलब्ध असल्यास टाका. लिंबाचा रस घाला आणि मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर हे गाळून प्या. तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही कारल्याचा रस पित आहात. 2 महिने हा रस पिऊन तर बघा, तुम्हाला दिसेल की रक्तातील साखर कशी कमी होते. कारल्याचा रस पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नाश्त्याच्या अर्धा तास आधी किंवा मग दुपारच्या जेवणानंतर 1.5 ते 2 तासाने तुम्ही तो पिऊ शकता. टीप आहे काय तर कारल्याचा रस बनवताना त्याच्या बिया काढल्या नाही तर चांगले बियांमध्ये खूप पोषक गुणधर्म असतात, त्यांनाही मिक्सरमधून वाटून घ्या. तसंही तुम्ही गाळूनच पिणार आहात. दुधी भोपळ्याचा रस बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कच्चा दुधी भोपळा थोडासा खाऊन बघा. जर तो कडू असेल तर तो घेऊ नका. आपल्याकडे घरांमध्ये कारल्याची भाजी तर बनवली जाते. मोहरीच्या तेलामध्ये बडीशेपचा तडका देऊन आणि शेवटी लिंबाचा रस घालून ती बनवली जाते. त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. बडीशेप आणि लिंबामुळे भाजी आणखीनच फायदेशीर होते. नंतर आता 3 नंबरवरती आहे सुकामेवा, नाचणी आणि ज्या सीड्स असतात त्या. मंडळी, जेवणामध्ये जेव्हा तुम्हाला काही खाण्याची इच्छा होते तर तेव्हा तुम्ही काय खाता? बहुतेक लोक बिस्किटे, शेव चिवडा किंवा वेफर सारखे पदार्थ खातात किंवा काही जण थेट झोमॅटो, स्विगीवरून ऑर्डर करतात. या छोट्या चुकांमुळे मधुमेह पूर्णपणे बरा होत नाही. पण अशा वेळी जर तुम्ही सुकामेवा, नट्स किंवा मग काही बिया ज्या आहेत त्या खाल्ल्या तर तुमची भूक तर मिटेलच, पण तुमची रक्तातील साखरसुद्धा कमी होईल. उदाहरणार्थ बघा, मखाणे. आता यांना तुम्ही थोड्या तुपामध्ये भाजून खाल्लं तर ते इतके कुरकुरीत लागतात की त्यापुढे वेफर्सही फिकी पडतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक संशोधनानुसार मखाना रक्तातील साखर कमी करणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. केळी आणि काजू, तुम्ही 2 केळीसोबत 10 काजू खाल्ले तर तुमचं पोटही भरेल आणि त्याचबरोबर रक्तातील साखरसुद्धा वाढत नाही. फळं आणि मधुमेह मंडळी, केवळ केळीच नाही तर तुम्ही खजूर आणि आंबासुद्धा खाऊ शकता. ही एक खूप मोठी गैरसमज आहे की फळांमध्ये नैसर्गिक साखर, नॅचरल शुगर असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी ती खाऊ नये. या नैसर्गिक साखरेसोबतच निसर्गाने फळांमध्ये अँटीऑक्सिडंट, एन्झाईम्स आणि फायबरसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये दिलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण फळं खातो तेव्हा शरीर त्यांना सहजपणे पचवतं आणि फायबरमुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते. ती अचानक वाढत नाही. खरं तर निसर्गोपचार डॉक्टर फळांना
मधुमेहासाठी हिलिंग फूड मानतात. दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आपण केळीसोबत 10 काजू खाल्ले. काजू हे हेल्दी फॅटचा आरोग्यदायी स्निग्ध पदार्थांचा चांगला स्रोत आहे आणि आपण पाहिलं आहे की हेल्दी फॅटचा गुणधर्मच रक्तातील साखर कमी करण्याचा असतो. त्यामुळे केळीमुळे जी थोडीफार साखर वाढायला हवी होती ती काजू वाढून देत नाही. अशाच प्रकारे तुम्ही सफरचंद एक मूठभर शेंगदाण्यांसोबत खाऊ शकता किंवा मग सफरचंदांच्या तुकड्यांवरती शेंगदाण्यांचं बटर पीनट बटर लावून खाऊ शकता. थोडक्यात नाश्त्याच्या वेळी किंवा भूक लागल्यावर फळं आणि सुकामेवा खाणं तुमची रक्तातील साखर वाढवत नाही तर उलट ती कमी करतात. आधुनिक विज्ञानही हे स्पष्टपणे सांगतं की नट्स, पीनट बटर्स आणि बिया जसं की कमळाच्या बिया म्हणजे मखाने, भोपळ्याच्या बिया, जवस किंवा मग सब्जाच्या सीड्स असतील तर रक्तातील साखर कमी करण्यात खूप मदत करतात. या सगळ्याचा सारांश म्हणजे जेव्हाही तुम्हाला मधल्या वेळेमध्ये भूक लागेल तेव्हा शेव चिवडा, बिस्किटं, वेफर्स असे पदार्थ खाण्याऐवजी फळं किंवा सुकामेवा खा आणि काही दिवस हे करून बघा. तुमची रक्तातील साखर पाहून तुम्ही स्वतःच थक्क व्हाल. नंबर 4 वरती आहे भेंडी. पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे भेंडी. उन्हाळ्यामध्ये भरपूर मिळते. भेंडीची भाजी फक्त चविष्टच नसते तर रक्तातील साखर कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते. असं केवळ मी नाही तर आधुनिक संशोधनसुद्धा सांगत आहे. 2018 सालच्या एका संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की भेंडीमध्ये काही अंशी पॉलिस्क्राइड कार्बोहायड्रेट असतात ज्यांना शास्त्रज्ञांनी शक्तिशाली अँटीबायोटिक कंपाऊंड्स मानत आहेत. याशिवाय भेंडीमध्ये फ्लेमनॉल नावाचं अँटीऑक्सिडंट असतात जे रक्तातील साखर कमी करण्यात खूप प्रभावी आहेत. 2021 झालेल्या एका संशोधनामध्ये असं समोर आलं आहे की भेंडीच्या आत असलेले छोटे छोटे पांढरे दाणे म्हणजेच बिया मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहेत. प्राण्यांवर अनेक अभ्यास झाले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भेंडीचे मधुमेहविरोधी अँटीबायोटिक परिणाम स्पष्ट आहेत. तुम्ही मानवी अभ्यासाची जास्त वाट पाहू नका. आठवड्यातून 2-3 वेळा मोहरीच्या तेलामध्ये भेंडीची भाजी बनवून नक्की खा. नंबर 5 वरती आहे ते म्हणजे भरड धान्य म्हणजेच मिलेट्स. पुढचा जो पदार्थ आहे तो इतका जबरदस्त आहे की केवळ या एका पदार्थाच्या मदतीने तुमचा मधुमेह 3 महिन्यांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि तो पदार्थ आहे तो म्हणजे भरड धान्य. मिलेट्स ही गोष्ट कळल्यानंतर 2च गोष्टी होऊ शकतात की तुमचा मधुमेह बरा होणार नाही तर फक्त भरड धान्य खाल्ल्याने मधुमेह कसा बरा होऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही किंवा तुम्हाला इच्छा असूनही भरड धान्य खाता येणार नाही. बहुतेक लोकांसोबत दुसराच प्रकार घडतो. आपल्याला गहू आणि तांदूळ खाण्याची इतकी सवय झाली आहे की त्यांना सोडून भरड धान्यांना आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवणं कठीण जातं. पण जर तुम्ही हे ठरवलं की ठीक आहे पुढचे 3 महिने फक्त भरड धान्य खाणार तर तुमचा मधुमेह बरा होणार नाही असं होऊ शकत नाही. भरड धान्य म्हणजे काय तर भरड धान्य म्हणजे लहान धान्य जसं की वरई, नाचणी, ज्वारी आणि भगर. हे काही नवीन धान्य नाहीत तर भारताची सर्वात जुनी धान्य आहेत. ही 5 धान्य येतात आणि ही सर्वात चांगली आहेत कारण त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर धान्यांच्या तुलनेमध्ये सर्वात कमी आहे आणि त्यात फायबर सर्वात जास्त असतं. तुम्ही त्यांना तांदळाऐवजी वापरू शकता. भरड धान्य वापरण्याआधी त्यांना किमान 6 तास भिजवून ठेवणं खूप गरजेचं आहे. भिजवल्यानंतर ती फक्त 20 मिनिटांमध्ये शिजतात. तुम्ही त्यांना डाळ किंवा भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता. तांदळाची पूर्ण प्लेट भरून खाल्ल्यावरही थोड्या वेळाने तुम्हाला भूक लागते पण भरड धान्याची थोडीशीच क्वांटिटी जर घालली तर तुमचं पोट भरतं. त्यामुळे जरीही ती थोडी महाग वाटली तरीसुद्धा प्रत्यक्षात ती महाग पडत नाही आणि आरोग्याच्या बाबतीत तर त्यांची इतर कोणत्याही धान्याशी तुलनाच होऊ शकत नाही. नाचणी आणि ज्वारीची भाकरी जर तुम्हाला भरड धान्य खाणं शक्य नसेल तर किमान तांदूळ आणि गव्हाऐवजी नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी तुम्ही खाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की मी नाचणीची भाकरी बनवली होती पण ती इतकी कठीण झाली की खाता खाता दात दुखायला लागले. असं होण्याचं कारण हे आहे की तुम्ही नाचणीचं पीठ सामान्य पिठाप्रमाणे मळलं असेल. नाचणीचं पीठ नेहमी गरम पाण्यामध्ये मळा. कसं बनवायचं एका भांड्यामध्ये तुम्हाला जेवढं पीठ मळायचं आहे तेवढंच पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात नाचणीचं पीठ घाला. गॅस बंद करा आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून पीठ थोडंसं थंड होऊ द्या. नंतर या मिश्रणापासून पीठ मळायचं आहे, भाकरी बनवायची आहे आणि भाकरी खूप मऊ होईल याच पद्धतीने तुम्ही ज्वारीची भाकरीसुद्धा बनवता आणि या भाकरी खूप मऊ होतात. आता बघा तुम्ही ज्वारीची भाकरीही बनवू शकता अशी
गहू सोडून नाचणी आणि ज्वारीची भाकरी खाणाऱ्यांसाठी ही खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे. नाचणी आणि ज्वारी शरीराला थंडावा देतात. 2-3 महिने गव्हाच्या भाकरीऐवजी किंवा गव्हाच्या चपातीऐवजी नाचणी आणि ज्वारीची भाकरी जर खाल्ली तर तुमची रक्तातील साखर तर कमी होतेच, पण वजनसुद्धा कमी होतं आणि हाडंसुद्धा मजबूत होतात. ओट्स, आता हेच देखील रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप चांगलं धान्य आहे. ओट्समध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात, जे रक्तातील साखर कमी करतात. तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स दलिया खाऊ शकता. बाजारामध्ये स्टील कट ओट्स मिळतात. गव्हाच्या दलियाप्रमाणेच हे ओट्स दलिया असतं. भाज्या घालून यांचा नाश्ता बनवा. दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी खा. कधीतरी डाळीसोबत भरड धान्य खा. खरं सांगायचं झालं तर जर तुम्ही हे केलं तर 1 महिन्यामध्येच तुम्हाला असे परिणाम मिळतील की तुम्ही म्हणाल, अरे याआधी का नाही कळलं. पुढचा पदार्थ सांगण्याआधी मी तुम्हाला एक नैसर्गिक सप्लिमेंटबद्दल सांगू इच्छिते, ज्याबद्दल आधुनिक विज्ञानाला सुद्धा काही शंका नाही की ते खूप प्रभावी आहे. मी बोलत आहे अश्वगंधाबद्दल. शरीरामध्ये ताकद वाढवायची असो, तणाव कमी करायचा असो, चांगली झोप घ्यायची असो किंवा मग रक्तातील साखर कमी करायची असो, अश्वगंधा सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहे. होय मंडळी, 24 वेगवेगळ्या संशोधनांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं आहे की अश्वगंधा घेतल्याने रक्तातील साखर लक्षणीयरित्या कमी होते आणि इन्सुलिनचा उत्पादन वाढतं. तुम्ही अश्वगंधा घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला किंवा आहार तज्ज्ञांचा सल्लासुद्धा घेऊ शकता. सॅलड, कोथिंबीर. आता बोलूया शेवटच्या पदार्थांबद्दल, जे आहेत आपण आधीही बोललो आहोत, पण तो इतका फायदेशीर आहे की त्याला दुर्लक्षित केलं जातं. ते म्हणजे सॅलड. जर तुम्ही फक्त एक सवय लावून घेतली की जेवण सुरू करण्याअगोदर तुम्ही एक प्लेट भरून सॅलड खाल्लं तर तुम्ही रक्तातील साखर 47% खाली करू शकता. पहिलं कारण म्हणजे कच्च्या भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर पदार्थांपेक्षा सर्वात कमी असतो. दुसरं कारण म्हणजे आपण जेवण करण्याअगोदर सॅलड खातो तर तेव्हा कच्च्या भाज्यांमधील फायबर आपल्या आतड्यांमध्ये एक संरक्षक जाळी तयार करतं. त्यामुळे नंतर खाल्लेलं जेवण रक्तामध्ये हळूहळू शोषलं जातं. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं राहतं. मधुमेहामध्ये जास्त भूक लागते, त्यामुळे आधी सॅलड खाणं खूपच फायदेशीर ठरतं. जेवणामध्ये काय खावं? दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काकडी, कोबी इत्यादी भाज्यांवरती लिंबू, मीठ आणि काळी मिरी घालून सॅलड खाऊ शकता. आधी एक प्लेट भरून सॅलड खा आणि मग इतर जेवण करा. आणि मग बघा, रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही जेवणाआधी कांद्याचं सॅलड खा. कच्चा लाल कांदा काही अंशी संयोगी असतात आणि जी काही तासांमध्येच रक्तातील साखर कमी करतात. एका संशोधनामध्ये 84 मधुमेही रुग्णांना जेवणाआधी 100 ग्रॅम कांद्याचं सॅलड देण्यात आलं आणि 4 तासांमध्येच त्यांची रक्तातील साखर 40% खाली आली. म्हणूनच रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलड आणि दुपारच्या जेवणाआधी भाज्यांचं सॅलड नक्की खा. यामुळे विविधता असते आणि रक्तातील साखरसुद्धा कमी होते. आता आपण ज्या पदार्थाबद्दल चर्चा केली आहे त्यांना एकत्र करून एक सोपा डाएट प्लॅन बनवूया. सकाळी नाश्त्याच्या अर्धा किंवा 1 तास आधी तुम्ही कारल्याचा रस दुधी भोपळा घालून किंवा तुम्हाला आवडेल तसा पिऊ शकता. जर कारल्याचा रस बनवता आला नाही तर रात्री भिजवलेले 1 चमचा मेथीदाणेसुद्धा खाऊ शकता. नाश्त्यात भाज्या घालून ओट्स दलिया खा. दुपारचं जेवण सुरू करण्याआधी भाज्यांचं सॅलड खाण्यात ठेवा. राजमा, छोले किंवा मग कोणत्याही डाळीसोबत नाचणी आणि ज्वारीची भाकरी खा आणि भाज्यांमध्ये भेंडी आणि भोपळ्यासारख्या भाज्या निवडा. संध्याकाळी 4-5 वाजता भूक लागल्यास फळांसोबत सुकामेवा खायचा आहे. रात्रीचं जेवणाआधी कांद्याचं सॅलड खावं. कधी भरड धान्याची खिचडी तर कधी नाचणी ज्वारीच्या भाकरीसोबत डाळभाजी खाऊ शकता. बस हा डाएट प्लॅन 3 महिने फॉलो करा. तुमचा मधुमेह बरा होणार नाही असं होऊ शकत नाही. मधुमेह बरा करणं काही कठीण काम नाही आहे. अडचण तेव्हा येते जेव्हा आपण 1-2 दिवस काळजीपूर्वक खातो आणि नंतर पुन्हा बाहेरचं किंवा इतर पदार्थ खाण्यास सुरुवात करतो. पण जर तुमच्यापैकी कोणीसुद्धा ठरवलं की हे ठीक आहे की 3 महिने डाएट नक्की फॉलो करेन तर तुमचं काम झालंच म्हणून समजा. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओमधून मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगा. तसेच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि अशा व्यक्तींसोबत शेअर करा ज्यांना खरंच मधुमेह आहे आणि त्यांना या व्हिडिओची गरज आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.